गीता अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झाला म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अमलान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही वंदन करते. या संधीचा लाभ घेऊन आजपासून आपण पुन्हा एकदा श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला सुरुवात करू. श्री अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग अध्याय 2 भाग 4 ओवी क्रमांक 463 ते 645. गीतेचा एकूण विचार करताना भगवंतांच्या मनात काय असावं कोण जाणे, पण जीवाच्या संपूर्ण आयुष्याचा साकल्याने विचार करून अंतिम हितासाठी केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता. म्हणून तर तिला मोक्षशास्त्र म्हणतात. गीतेचं वेगळेपण असं की शास्त्र असूनही शास्त्राची रुक्षता मात्र तिथे जराही जाणवत नाही. 2 मित्रांचा संवाद चालला आहे, तोही युद्धभूमीवर. एक आहे योद्धा आणि दुसरा सारथी. साधारणपणे योद्धा म्हणजे श्रेष्ठ आणि सारथी त्याचा सेवक म्हणून कनिष्ठ. पण मजा बघा, इथे सारथीच योद्ध्याची समजूत घालतोय आणि योद्धाही सारथ्याचं बोलणं नम्रपणे ऐकून घेतोय. समाजात कधीही न दिसणारं हे चित्र महाभारताच्या कोणत्याही आवृत्तीत किंवा एखाद्या मोठ्या पटावर सुद्धा बघायला मिळतं. हे सगळं आपण इतकं गृहीत धरून चालतो की आपल्या मनातही येत नाही, अरे भगवंत आणि भक्ताच्या पायाशी. विचार करू लागलो की असं वाटतं, भगवंतांना तर असं सुचवायचं नाही ना की जीव आणि शिवात कसला भेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठता. विभूती योग सांगताना अर्जुन म्हणजे मी आहे असं स्पष्ट म्हटलं आहे ना भगवंतांनी. अद्वैत हा केवळ व्याख्यानाचा, उपदेशाचा, चर्चेचा विषय नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. गीतेमध्ये हा स्थितप्रज्ञ एकटा येत नाही बरं का, आणि एकदाच सांगून आपल्याला तरी ते नीट समजायला हवं ना. म्हणून 2ऱ्या अध्यायात हा स्थितप्रज्ञ, 6व्या अध्यायात योगी, 12व्या अध्यायात भक्त, 14व्या अध्यायात गुणातीत आणि 18व्या अध्यायात संन्यासी अशा वेगवेगळ्या रूपाने येतो. खरं म्हणजे शोभादर्शक यंत्रातून एकच वस्तू नाना प्रकारची दिसावी ना, तसा हा एकच स्थितप्रज्ञ निरनिराळ्या अवस्थांनुसार जणू वेगवेगळी भूमिका धारण करतो. भगवद्गीतेत नाही का भगवंत सारथी आणि अर्जुन योद्धा झाला. वस्तुतः दोघं एकच, म्हणूनच ते शक्य झालं. ते अद्वैत हा ज्याचा नित्यानुभव आहे त्या स्थितप्रज्ञाचं गीतेतलं शब्दचित्र आता बघू. सगळे सोयरे गुरु यांना युद्धभूमीवर बघून त्यांच्या प्रेमाने मोहित झालेल्या आणि युद्धात त्यांना ठार करायचं या जाणीवेने निराश झालेल्या अर्जुनाला त्याच्या नकारात्मक भावनेतून बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी सुरुवातीला बुद्धियोग आणि नंतर कर्मयोग सांगितला. सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून अर्जुनाची इथे भूमिका असल्यामुळे आपल्यासारखाच त्याच्याही मनात प्रश्न येतो की याला पुरावा काय. अर्जुनाचं हे मनोगत जाणून भगवंतांनी सुरुवातीलाच त्याला सांगितलं, पार्था, सांगे तुझ्या मनीची जिज्ञासा, सुखे
हवा तैसा प्रश्न करी. आणि मग काय, भगवंतांनीच अशी मोकळीक दिल्यावर अर्जुनाने त्याच्या मनातले प्रश्न सुरू केले. ऐकोनी हे बोल पार्थ म्हणे, देवा कैसा ओळखावा स्थितप्रज्ञ. स्थिरबुद्धी ऐसे बोलती कोणास, जाणावया त्यास काय खूण. भोगी ब्रह्मानंदी अखंड समाधी, राहोनी उपाधी माझी जो का. कोणे रूपी कैसा प्रपंची तो राहे, देवा सांगावे हे सर्व काही. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवंतांनी स्वतःचं मनोगतच इथे मांडलं. भगवंतांनी सुरुवात केली ती काम म्हणजे इच्छा ह्या दोषापासून. षड्रिपूंची गणना करताना सुद्धा कामापासूनच सुरुवात होते. सहसा दीर्घ स्वर किंवा जोडाक्षर नसलेला शब्द प्रथम उच्चारला जातो. षड्रिपूंमध्ये असा कोणताही दीर्घ स्वर किंवा जोडाक्षर नसलेला मद हा शब्द आहे की. तरीही सुरुवात मात्र कामापासून होते. मधल्या काच्या या दीर्घ स्वराला इथे काही अडचण येत नाही. त्याच्या कारणाचा विचार केला तर असं लक्षात येतं की ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तामध्ये कामस्तदग्रे समवर्तताधी, ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातल्या 129व्या सूक्तातली ही 4थी ऋचा आहे. याचा अर्थ आहे सर्वांच्या अगोदर काम होता. हे सूक्त विश्वाची निर्मिती कशी झाली ते सांगतं. त्यामुळे काम म्हणजे इच्छा हा अर्थ इथे घेता येतो. आणि एकदा का कोणतीही इच्छा मनात निर्माण झाली आणि पूर्ण झाली की दुसरी इच्छा, या प्रकारे एकातून एक इच्छा निर्माण होत राहतात आणि सगळं आयुष्य त्यांची पूर्ती करण्याच्या धडपडीत जातं. म्हणून पहिला उल्लेख कामाचा झाला. तो काम नाहीसा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. त्या कामाचं अत्यंत सोपं लक्षण भगवंत सांगतात की नित्यतृप्त असलेला जीव ज्यामुळे विषयामध्ये नेहमी गुंततो तो काम. जीव सदा नित्यतृप्त परी राहे विषयात, ऐसा जयाचा प्रभाव तया कामा ऐसे नाव. सर्वथा तो काम जाई, आत्मतुष्ट मन राही, तोची स्थितप्रज्ञ जाण, तुझं सांगितली खूण. इच्छा पूर्ण झाली तर सुख आणि नाही झाली तर दुःख हे सामान्य माणसाच्या बाबतीत ठरलेलं आहे. स्थितप्रज्ञाने मात्र इच्छेवरच विजय मिळवला असल्यामुळे सुखदुःख त्याला बाधत नाही. स्वामी सांगतात, नाना दुःखे झाली प्राप्त तरी खेदना चित्तात, आणि सुखाची या हावे माझी गुंते ना स्वभावे. पार्था तयाच्या ठाई कामक्रोध सहजे नाही, नेणे भयाते केव्हाही परिपूर्णपणे राही. भाव बाणला अभेद, ऐसा जो का अमर्याद. सुख दुःखच नाहीशी झाल्यामुळे त्याच्यापासून होणारा आनंद किंवा निराशा, दुसऱ्या विषयीचा द्वेष हा सुद्धा नाही. जसा पूर्ण चंद्राने सगळ्यांना सारखाच प्रकाश द्यावा त्याप्रमाणे स्थितप्रज्ञाचं वागणं सर्वांची सारख्याच रीतीचं असतं. उच्च नीच ऐसा पार्था, भेदाभेद न करिता, सारिखाची सकलास देई पूर्णेंदू प्रकाश, तैसा ठेवी समभाव, सर्वाभूती जो सदैव, ऐसी अखंड समता, भूतमात्री सदयता. आणि येवो कैसी वेळ, चित्त होईना चंचल, काही भले झाले प्राप्त तरी हर्षे जो ना डोले. आत्मबोधे परिपूर्ण, तोची प्रज्ञायुक्त जाण.
स्थितप्रज्ञ संकल्पनेची रचना जरा विशेष रीतीने केलेली जाणवते. विश्वनिर्मितीचा कारण असलेल्या कामापासून सुरुवात केली. काम पूर्ण झाला तर सुख नाहीतर दुःख होतं हे सांगितलं. ज्याला सुखदुःखच नाही त्याला शुभ किंवा अशुभाचं भय नाही. एवढं सांगून झाल्यावर सावधानतेचा इशारा दिला आणि सांगितलं की इंद्रिय निग्रह करायला निघाला तरी मनातून जर इंद्रियांची विषयांविषयीची गोडी सुटली नाही तर मात्र काही उपयोग नाही. याकरता स्वामींनी फार छान दृष्टांत दिला आहे. जेवी वृक्षाची पालवी वरीवरीच खुटावी आणि मुळे द्यावे जळ तरी कैसा तो मरेल, की तो जळाच्या आधारे जैसा अधिक विस्तारे तैसे गोडीच्या प्रभावे भोग वाढती स्वभावे. बळे इंद्रियापासून भोग टाकिले तोडून तोडिले ते जाती जरी सुटेना ती गोडी तरी. असे की हा रस जाण इंद्रियांचा जीव प्राण. म्हणून या तयाविण होती इंद्रिये निष्प्राण. पार्था साधक साचार होता ब्रह्मसाक्षात्कार. देह भावते नासती भोग इंद्रिये विसरती. सोहम भावाचा प्रत्यय येता ऐसी स्थिती होय. सोहम भावाचा उल्लेख गीतेत कुठेही नाही, पण माऊलींनी आणि स्वामींनी तो आवर्जून केला हे लक्षात घेण्यासारखं आहे. कारण अद्वैताची अनुभूती घेण्यासाठी सोहमची अंतरंग साधना प्रसिद्ध आहे. स्वामींनी म्हटलं की रिद्धिसिद्धींच्या निमित्ताने या इंद्रियांना काही भोग प्राप्त होतात. इंद्रियांच्या द्वारा ते मनालाही वश करतात. मग ते मन विषयांच्या उपभोगात अधिकाधिक गुंतत जातं आणि अभ्यासाच्या बाबतीत पंगू होतं. थोडाही बेसावधपणा साधकाला शून्यावर नेऊन ठेवतो. रिद्धिसिद्धीच्या निमित्ते प्राप्त होती भोग त्या ते. मग इंद्रियांच्या द्वारा सुरू होय त्यांचा मारा. लाचावले मन तेथे तरी अधिकाधिक गुंते. मग पार्था काय सांगू अभ्यासी ते होय पंगू. ऐसे इंद्रियांचे बळ करी चित्ता ते चंचल. ज्याची इंद्रिय ताब्यात असतात त्याला कोणताच मोह निर्माण होत नाही. इथे आसक्ती आणि सौंदर्याची जाण यातला फरक लक्षात घ्यायला हवा. कोणी एखाद्या बागेत तिथल्या गुलाबाचा ताटवा आवडला, किती छान आहे असं वाटलं आणि इतर कोणताही फुलं घेण्याचा विचार न येता तो पुढे गेला तर ती अनासक्ती. सहसा मात्र अशी सुंदर फुलं दिसली की तो घेण्याचा मोह हमखास होतो. हीच आसक्ती. ज्यांची इंद्रिय ताब्यात त्यांची प्रज्ञा प्रतिष्ठित हा गीतेचा सिद्धांत. पण ती ताब्यात येतात कशी यावर स्वामी सांगतात की अनासक्तीच्या बळावर इंद्रियांचं निर्दालन हा त्यावरचा उपाय आहे. एकदा इंद्रिय ताब्यात आली की भोगाच्या प्रसंगी सुद्धा ज्याला मोह होत नाही तो स्थितप्रज्ञ. अनासक्ती बळे पार्था यासी निर्दळी सर्वथा. भोग सुखे होता प्राप्त चित्त होईना मोहित. मज एकांते अंतरी विसंबेना क्षणभरी. आत्मबोधे परिपूर्ण तोची स्थितप्रज्ञ जाण. जीवाला शिवापासून दूर करण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 शत्रू कायम त्याच्या मनात वास करून असतात. त्याची सुरुवात होते आसक्तीपासून. हे 6 शत्रू जीवाला भुलवून रसातळाला कसं नेतात
हे प्रत्येकाला माहिती असतं. मग त्यांना दूर सारण्यासाठी प्रयत्न करत बसण्यापेक्षा सोडून द्यावं असं मनात येईल. तो एक मानसशास्त्रातला प्रयोग आठवतो का? एक दिवस एका मुलाला फक्त एवढंच सांगितलं की आज दिवसभरात एकदाही माकडाची आठवण काढायची नाही. एवढं सांगितलं मात्र दिवसभर त्या मुलाला माकडाशिवाय काहीच आठवलं नाही. तशी आपली गत होते. हे शत्रू मनात असा जप बसवण्यापेक्षा एका वाक्यात त्यांचं स्वरूप बघून पुढे जाणं इष्ट. सगळ्यात प्रबळ होतो तो काम म्हणजे इच्छा. ती पूर्ण झाली तर आनंदाने माणूस दुसऱ्याच्या मागे लागतो आणि नाही पूर्ण झाली तर कामाची जागा क्रोध घेतो. संस्कृतमध्ये सहसा क्रोध या अर्थाने राग शब्द येत नाही, तर अनुराग, प्रेम या अर्थाने येतो. म्हणून इथे क्रोध हा शब्द योग्य ठरेल. खरं तर क्रोधाविषयी न बोलणंच बरं. त्यासाठी दुर्वास ऋषींचं उदाहरण प्रसिद्ध आहे. क्रोध आला की विवेक राहत नाही. चांगलं वाईट, योग्य अयोग्य कळेनासं होतं. मग मात्र अधःपतन वेगाने होतं. त्यानंतर मोह निर्माण होतो. नेमक्या वेळी नेमकी गोष्ट आठवेनाशी होते. मग बुद्धीही काम करेनाशी होते आणि सगळाच विनाश ओढवतो. या घसरगुंडीतून सही सलामत बाजूला व्हायचं असेल तर स्थितप्रज्ञाचा प्रवास गरजेचा आहे. कारण अगदी कमी प्रमाणातील विषाप्रमाणे थोडेसे विषय चिंतनसुद्धा संपूर्ण नाशाला कारण होते. विषयांचे जरी अंतरी स्मरण विरक्तही जाण लिप्त होय. होता अंतरात आसक्तीचा जन्म प्रकटतो काम मूर्तिमंत. प्रकटता काम दिले क्रोधे ठाण. आधीची गाग जाण तेथे पार्था. जेथे क्रोध तेथे आला अविचार. स्वभावे साचार धनंजया. चंडवाते जैसी विझे दीपज्योती. तैसी लोपे स्मृती अविचारे. मग अज्ञानांध होनी केवळ. देखे तो सकळ तमोव्याप्त. आणि तयाच्या बुद्धिलागी पार्था. येई व्याकुळता अंतरात. देखे जन्मांधासी पळावे लागावे. मग ते जैसे धावे सैरावैरा. तैसे स्मृतिभ्रंशे बुद्धीचे भ्रमण. चाले रात्रंदिन धनुर्धरा. जैसा इंधनाते लागोनी स्फुल्लिंग. भडकता आग विश्वापुरे. तैसे विषयांचे अल्पही चिंतन. एवढे पतन पावविते. विषयांशी संपर्क नसल्यामुळे स्थितप्रज्ञाची परिस्थिती अगदी निराळी असते. ज्याप्रमाणे किरणांच्या सहाय्याने जगातल्या सर्व पदार्थांना स्पर्श करूनसुद्धा सूर्य मात्र त्यांच्यापासून संपूर्ण अलिप्त असतो, त्याप्रमाणे ती इंद्रिय विषयांमध्ये गेली तरीही तो स्थितप्रज्ञ त्यांच्यापासून अलिप्त असतो. इंद्रियांना विषयांकडे जाऊ न देणं शक्य नाही. याचं फार चांगलं कारण कठोपनिषदाने दिलं आहे. तिथे असं सांगितलं आहे की या इंद्रियांची दारं बाहेरच्या बाजूलाच उघडणारी आहेत, म्हणून ती बाहेरच बघतात. म्हणजे त्यात इंद्रियांचा काही दोष नाही. आणि आत्मज्ञान मिळवायचं असेल तर अंतर्मुख होण्याला पर्याय नाही. आता पुन्हा प्रश्न पडतो की हे दोन्ही साधावं कसं? याला उत्तर आहे की इंद्रिय विषयांकडे जाणारच त्यांचा स्वभाव आहे, पण विषयांची आसक्ती सोडणं, मनाने विषय सोडणं शक्य आहे. स्वामी हेच सांगतात. म्हणून या सर्व विषय हे पार्था
सोडावे सर्वथा मनानेची, सोडिता विषय स्वभावे निशेष, मग प्रीती द्वेष दूर होती. आणि कही पार्था एक तुझं सांगत असे ऐक, मग इंद्रिये दहाई सर्व विषयांचे ठाई, जरी झाली रममाण तरी अलिप्त तो पूर्ण, जैसा जो का मनातून इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसे परिपूर्ण असे कामक्रोधहीन, विषयही त्यासी काही आत्मरूपाविण नाही, मग विषय ते काही कोणा बाधतील पाही. पाण्यात पाणी बुडालं किंवा अग्नीमुळे अग्नी भडकला तरच स्थितप्रज्ञाला संगदोष लागेल. जरी जळी बुडे जळ, ज्वाळे माझी जळे ज्वाळ, तरी संगदोषे लिप्त होय पूर्ण योगयुक्त. या विषयात स्वामींनी शेवटी स्थितप्रज्ञ म्हणजे संत असंच म्हटलंय. म्हणजे स्थितप्रज्ञ, योगी, भक्त, गुणातीत आणि संन्यासी या पाचांच्या जोडीला सहावे संतही इथे आले. स्वये सर्व रूप पाहे, सर्व आत्मरूप पाहे, जाण अर्जुना निभ्रांत, तोच स्थितप्रज्ञ संत. कामक्रोधाने पिडलेल्याची दुरवस्था सांगितल्यावर स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना स्वामींची वाणी पल्लवित होते. ते सांगतात की इंद्रिय वश असल्यामुळे त्याला बाह्य गोष्टींची तर सोडाच, पण शारीरिक तहान भुकेची जाणीवसुद्धा होत नाही. स्वामी वर्णन करतात, तया शिवेना कल्पांती भूक तहानेची भीती, जैसा निर्वातीचा दीप कदा काळी नेणे कंप, तैसा स्वरूपी निवांत स्थितप्रज्ञ योगयुक्त. योगयुक्त स्थितप्रज्ञाची काही भलावण करावी इतक्यात अयुक्त माणसाकडे गीता वळली. गीतेचे भाष्यकार म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आणि श्री स्वामींनी त्याप्रमाणे रचना केली. त्या अयुक्त माणसाचं वर्णन करताना स्वामी म्हणतात की त्याच्या मनात बुद्धियोगाचा विचार नाही, तो सतत भोगांमध्ये गुंतलेला असतो. बुद्धीची स्थिरता नाही की चित्त निर्मळ राहावं म्हणून तळमळ नाही. निश्चळत्वाची भावना जरी मनाते शिवेना, तरी अर्जुना तयासी शांती लाभेल ती कैसी. अशा माणसाला सुखप्राप्ती तेव्हाच घडू शकेल जेव्हा अग्नीत भाजलेल्या बीजापासून पुन्हा पीक तरारून येईल. अग्नी माझारी भाजले, बीज जरी उगवले, तरी असोनी अशांती घडू शके सुखप्राप्ती. म्हणून या ऐक पार्था, मनाची जी चंचलता तेची सर्वस्व दुःखाचे, ऐसे जाणून या साचे. ज्याची इंद्रिय विषयांपासून पूर्ण ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर झाली. या श्लोकावर भाष्य लिहिताना श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री स्वामी दोघांनीही कासवाची उपमा दिली आहे. कासव आपले अवयव कधी बाहेर काढतं तर कधी आत घेतं. त्याप्रमाणे ही इंद्रिय विषयांच्या ठिकाणी जाऊन आली तरी स्थितप्रज्ञाला त्याची जराही जाणीव नसते. हे सांगून झाल्यावर श्री माऊलींनी आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगैन परिसपा ही ओवी रचली. आणि श्री स्वामींनी सुद्धा आता आणिकही एक पार्था सांगेन ते ऐक, पूर्ण पुरुषाचे लक्षण असे जे का अतिगहन. या दोन ओव्यांमध्ये माऊलीच्या ओवीचं स्पष्टीकरण केलं आहे. यावर थोडंसं थांबावं असं वाटलं, कारण दोघांच्याही ओव्यांमध्ये सुरुवातीलाच आलेला आता हा शब्द श्री माऊलींचे पूर्णाचे चिन्ह आणि श्री स्वामींचे
पूर्ण पुरुषाचे लक्षण हे शब्द. स्वामींनी तर ओवीमध्ये पूर्ण पुरुषाचे लक्षण असे जे का अतिगहन असं म्हटलं आहे. श्री माऊलींच्या आता या शब्दाविषयी परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्या परंपरेचे अध्वर्यू परमपूज्य शिरीषदादा कवडे यांनी अभ्यासयोगातील मर्मस्थळे या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात पान 14 असं म्हटलं आहे की माऊलीच्या ओवीत आता, परी, तरी हे शब्द जेव्हा येतात तेव्हा त्या ओवीत सांगितलेलं असतं त्यापूर्वी बरंच काही अपेक्षित असतं हे लक्षात ठेवावं. याही ठिकाणी आता शब्दाची योजना आहे. त्यानंतर श्री माऊलींनी आणिक एक असं म्हटलं आहे तर स्वामींनी त्या आणिकाच्या पुढे ही म्हणजे आणखीही असा शब्द योजला आहे. आणिक हा शब्द याच्या अगोदर 552व्या ओवीमध्ये आला आहे. तिथे स्वामींनी म्हटलं आहे की जसं विषय मनानेच सोडल्यावर रागद्वेष आपोआप दूर होतात तसंच तुला आणखी सांगतो की मग 10ही इंद्रिय विषयांमध्ये रमली तरी स्थितप्रज्ञ जसा पूर्णपणे अलिप्त असतो त्याप्रमाणे जो मनाने विषयांपासून दूर गेला तो पूर्णपणे आत्मरसात राहतो. तिथं स्वामींनी म्हटलं आहे म्हणून या सर्व विषय हे पार्था सोडावे सर्वथा मनानेची. सोडिता विषय स्वभावे निशेष मग प्रीती द्वेष दूर होती. आणि काही पार्था एक तुझं सांगत असे ऐक. मग इंद्रिये 10ही सर्व विषयांचे ठाई जरी झाली रममाण तरी अलिप्त तो पूर्ण. जैसा जोका मनातून इंद्रियार्थी उदासीन आत्मरसे परिपूर्ण असे कामक्रोधहीन. हे आणिक काय आहे तर समारोपापूर्वी मध्येच श्री माऊली आणि श्री स्वामी दोघांनीही सांगितलेलं स्थितप्रज्ञाशी जुळणारं पूर्णाचं पूर्ण पुरुषाचं लक्षण असावं. संदर्भाच्या दृष्टीने बघताना हे योग्य असलं तरी मूळ भगवद्गीतेत मात्र असं काही म्हटलेलं नाही. मग अशा रीतीने अर्थ लावण्याचं आणखी एक कारण म्हणजे पूर्ण विशेषतः पूर्ण पुरुष हा शब्द भगवान श्रीकृष्णांना फक्त लावला जातो आणि देहाने जरी मनुष्य म्हणून वावरत असले तरी आंतरिक स्थितीच्या दृष्टीने स्थितप्रज्ञात आणि भगवंतांच्यात काही अंतर नाही असं वाटतं. पण स्थितप्रज्ञ बाह्यतः जीवदशेमध्ये असल्यामुळे भगवंतांचा अंश असलेल्या त्याच्यात आणि भगवंतांच्यात जे अंशमात्र अंतर आहे ते अंतर तो भेद सुचवण्यासाठी आता आणिक इत्यादी शब्दांचा उपयोग केलेला दिसतो. भगवंत हा अर्थ स्थितप्रज्ञाचे सरळपणे लागत असेल तर अशा रीतीने अर्थ करण्याची गरज काय असं म्हणाल तर एक तर कोणत्याही काव्यामध्ये सूचित अर्थाला अधिक महत्त्व असतं. दुसरं म्हणजे अगदी बेमालूमपणे भगवंतांनी स्वतःचं स्वरूप सांगितलं आहे. आणि एका परीने श्री माऊली आणि श्री स्वामींचं हे स्वगत आहे. कारण या नंतरच्या ओव्यांमध्ये शेवटच्या 4 श्लोकांशी पुन्हा तो सांधा जोडून स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं आहे. या नंतरच्या ओव्या येतात इंद्रिया ते आवरिले तरी सर्वथा ते भले. आत्मप्राप्तीसाठी शेकडो मार्ग आहेत. त्यामुळे कुणाला असंही वाटेल की इंद्रिय सांगतील तसं जे वागतात
ते तरुण गेले असतील, तर ते पूर्ण चुकीचं आहे. विषयांमागे धावणाऱ्या इंद्रियांच्या मागोमाग मन जाऊ लागलं की पाण्यामध्ये नावेने जसे हेलकावे खावेत तशी याची प्रज्ञा सैरभैर होते. असं दारुण वर्णन अयोगयुक्त माणसाचं केलं आहे. जे जे सांगती इंद्रिये ते ते करती जे स्वये, तरले ते ऐसे वाटे तरी सर्वथा ते खोटे. पार्था, भोगसिंधू पार नाही झाले ते साचार. स्थितप्रज्ञाविषयीच्या या अखेरच्या श्लोकात गीतेने स्थितप्रज्ञाची तुलना कासवाशी केली. जरी स्वभावता जाण होती इंद्रिये स्वाधीन, मग अर्जुनासार्थक असे काय ते आणिक. जैसा हर्षला कासव सोडी मोकळे अवयव, इच्छावशे आवरून घेई आपुले आपण. तैसी सर्व इंद्रिये ती ज्याच्या आज्ञेत वागती, त्याची इंद्रिये स्वाधीन तोची स्थितप्रज्ञ जाण. यानंतर श्लोक येतो तो या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला हा 69वा श्लोक. हा श्लोक नेहमी म्हटला जाणारा पण काहीसा गोंधळात टाकणारा. जेव्हा सगळी माणसं झोपतात तेव्हा हा जागा असतो आणि जेव्हा सगळ्या माणसांचा दिवस सुरू होतो तेव्हा तो निद्रिस्त होतो, असा या श्लोकाचा अर्थ. हे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे. तो लौकिक व्यवहाराच्या बाबतीत बेफिकीर असतो. तेव्हा सामान्य माणसं व्यवहार करण्यात गुंततात आणि हा व्यवहारापासून पूर्ण अलिप्त असल्यामुळे या व्यवहाराशी त्याला काही देणं घेणं नसतं. म्हणून म्हटलं की तो जणू झोपलेला असतो. पण जेव्हा सामान्य माणसं झोपतात तेव्हा हा ईश्वराच्या आराधनेत गुंतलेला असतो, म्हणून तो जागा असतो. स्वामी तर म्हणतात, तोची नित्य निरंतर जाण पार्था मुनीश्वर, ऐसा जो का निरुपाधी अर्जुना तो स्थिरबुद्धी. समारोपाकडे येताना गीतेने या स्थितप्रज्ञाला सागराची उपमा दिली आहे. नद्यांचे कितीही प्रवाह येवोत किंवा जावोत, सागराची अथांगता आणि सीमा कधीच ढळत नाही. तसंच व्यवहारातले सुखदुःखांचे फटकारे स्थितप्रज्ञाला लागतच नाही. ते म्हणतात, अरे जो अमृताला सुद्धा नावं ठेवतो तो काय पेज पिईल का? वृद्धिसिद्धींचा प्रभाव म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने ठीक असतो, पण स्थितप्रज्ञाला त्याचं काय? त्याच्या दृष्टीने या वृद्धिसिद्धी जणू कांजी पेज आहेत. त्यांना अमृताच्या नखाची तरी सर आहे का? अमृतासी नावे ठेवी, तो न जैसा कांजी सेवी, तैसा स्वानुभवी योगी, वृद्धिसिद्धी ते न भोगी. त्याच्या तोडीचं कोणीच नाही, असं याचं समर्पक वर्णन स्वामींनी केलं. ऐसा आत्मज्ञाने तुष्ट, ब्रह्मानंदे परिपुष्ट, तोची स्थितप्रज्ञ भला, जाण अर्जुना एकला. ज्ञानेश्वर माऊली किंवा श्री स्वामींचं आत्मचरित्र नाही. विश्वगत झालेल्या या दोन्ही महात्म्यांना स्वतःचं वेगळं आत्मचरित्र लिहिण्याची आवश्यकता तरी काय असणार? जो विश्वगत म्हणजे विश्वामध्ये सामावला आहे, त्याला त्याच्यापेक्षा भिन्न कोण आहे की ज्याच्यासाठी स्वतःचं आत्मचरित्र लिहावं? तरीसुद्धा पुढील 2 ओव्या बघितल्या
की निःसंशयपणे या दोघांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दूर करोनी मीपणा सर्व सोडोनी कामना, स्वये विश्वी होनी तो विश्वा माझी वावरतो. माऊली किंवा स्वामींच्या वर्णनाखेरीज हे कुणाचं वर्णन असू शकतं? आणि परब्रह्मपद नित्य परिपूर्ण पावले ते जाण अनायासे, या ओवीतलं अनायासे हे पद तरी इतर कोणाला शोभून दिसेल? भगवंतांनी लीला मात्रे निर्माण केलेल्या सृष्टीप्रमाणे यांना हे परब्रह्मपदसुद्धा अनायासे मिळालं. इतकं सामर्थ्य तरी दुसऱ्या कोणाचं? स्वामी मात्र सहजपणे सांगतात, ऐसा ब्रह्मभाव अर्जुना निस्सीम, भोगता निष्काम जाहले जे, परब्रह्मपद नित्य परिपूर्ण पावले ते जाण अनायासे, तीच ब्रह्मस्थिती स्वसुखे श्रीपती, सांगे पार्थाप्रती ऐके राजा. या 72व्या श्लोकाने दुसरा अध्याय पूर्ण झाला. पण तो भगवद्गीतेचा, माऊलींचा आणि स्वामींचा नाही. ही भावार्थ दीपिका आणि अभंग ज्ञानेश्वरी म्हणूनच पुढे जाऊन संजयाच्या माध्यमातून जणू अर्जुनाचं मन वाचून सांगते. संजय तो बोले ऐसी कृष्णवाणी, ऐकोनिया मनी पार्थ म्हणे, आमुचिया काजा आला युक्तिवाद, आता श्री गोविंद बोलिला जो. बुद्धियोग श्रेष्ठ, कर्म मात्र गौण, त्याज्यती म्हणून सर्व कर्मे, तरी आता नको मज झुंजावया, कासया हे वाया घोर कर्म. स्थितप्रज्ञ हा बुद्धियोग आणि कर्मयोग यांच्या समन्वयाचा कळस आहे. त्याची रचनासुद्धा गीतेने विशेष रीतीने केली आहे. एका श्लोकात स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं की लगेच त्याच्या पुढच्या श्लोकात अयोगयुक्ताचं वर्णन जाणीवपूर्वक केलं असावं. कारण जर केवळ एकाचं वर्णन केलं तर माणूस त्यात गुंतून जाईल आणि त्याला वाटेल हे इतकं सहज आहे म्हणजे कुणालाही जमेल. पण त्यातला बारकावा समजावा, खाचाखोचा लक्षात याव्यात म्हणून अशा प्रकारे माणसाला सतत जागं ठेवणारी रचना हे रचनेचं एक खास वैशिष्ट्य मानता येईल. तेच वैशिष्ट्य मनात साठवून आपण आता इथे वाणीला विराम देऊ.